माता बगलामुखी यांना नमस्कार करून मी जयदीप कुमार शंकरराव बोरगावकर आणि माझे मित्र ज्योतिषाचार्य आणि आयुर्वेदाचे तज्ज्ञ डॉक्टर संतोषजी देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे जे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण केलेलं आहे त्याचं मी माझ्या शब्दात विवेचन करणार आहे। याला माझे मित्र डॉक्टर देशपांडे यांची पूर्ण परवानगी आहे। त्यांच्या परवानगीने महाराष्ट्राच्या राजकारणाचं मी माझ्या शब्दात आणि थोडक्यात विश्लेषण करणार आहे। 2024ची महाराष्ट्राची निवडणूक ही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या राजकीय चातुर्याची, हिमतीची आणि नेतृत्वाची परीक्षा घेणारी आहे आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या विचार करता त्यांनी ह्यामध्ये यशस्वीपणे आपला ठसा उमटवलेला आहे असं दिसते। BJP आणि महायुती यांचा विचार करता भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पार्टी म्हणून उदयास येईल आणि सत्ता स्थापनेसाठी प्रबळ दावेदार म्हणून पुढे येईल। महाराष्ट्राचे राजकारण हे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या भोवती फिरणारं आहे। किंबहुना देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उदयास येतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात 2027 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरत राहील। देवेंद्रजी फडणवीस यांची केतूची महादशा चालू असल्या कारणाने आणि महाराष्ट्र राज्य ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या केतूच्या महादशेमध्ये असल्या कारणाने महाराष्ट्रामध्ये 2031 पर्यंत उद्योगधंदे वाढीस लागतील आणि सामाजिक कल्याणाच्या सर्व योजना शासनाकडून राबवल्या जातील। मुद्दा क्रमांक 2 असा की काँग्रेस पक्ष ह्या विधानसभेनंतर 2 नंबरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून प्रगती करेल, पण सत्तेपासून त्यांना दूर राहावं लागेल। सत्ता ही त्यांना हुलकावून येते, पण राहुल गांधीचं नेतृत्व हे महाराष्ट्रातल्या जनतेनं काही अंशी का होईना स्वीकारलं आहे असे ह्या निकालानंतर आपणास दिसून येईल। महाविकास आघाडीचे मित्र पक्षामध्ये 2 क्रमांकावर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातून 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील आणि 4थ्या क्रमांकावर माननीय शरदचंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील। तर भारतीय जनता पार्टीचा मित्र पक्ष असणारा शिवसेना एकनाथ शिंदे गट हा राष्ट्रवादी नंतरचा 5व्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे येईल आणि ह्या राजकारणामध्ये राज ठाकरे यांना 3-4 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि अजित पवारच्या जागा पूर्वीपेक्षा कमी होती आणि त्यांचा राजकारणामध्ये काही अंशी वोट बँक खचल्यामुळे त्यांना कमी जागेवर समाधान मानावं लागेल। नमस्कार।